श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकानो, आजवर तुम्ही तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे अनेकाचे अन्याय सहन केले. लोकांनी तुमच्या भाबडेपणाचा गैरफायदाही घेतला आणि ज्याच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच ऐनवेळी तुमचे पाय खेचले. पण आता डोळे पुसा, शांत राहा, कारण येत्या 23 ते 31 जुलैच्या दरम्यान तुमच्या आयुष्यात एक असा महाभयानक चमत्कार घडेल ज्याची कल्पनाही तुमच्या शत्रूंनी केली नसेल. होय कन्या राशीच्या जातकानो, ज्या कपटी लोकांनी तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचली, तुम्हाला मानसिक त्रासात टाकले, त्या नराधमाचे तोंड काळे होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. या वेळेचा असा काही थरकाप उडवणारा न्याय असेल जो तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि शत्रूचा अहंकार सुद्धा धुळेला मिळेल. मित्रांनो, 5 अशा घटना तुमच्या आयुष्यात या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडणार आहेत. त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही, परंतु त्यातील शेवटची घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काय घडणार आहे या शेवटच्या आठवड्यात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. तर कन्या राशीच्या जातकानो, येत्या 23 ते 31 जुलैचा काळ तुमच्या आयुष्यात असा एक मोठा चमत्कार घडून आणेल ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. आजवर ज्या कपटी लोकांनी तुमच्या बुद्धिमत्तेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला आणि नंतर तुम्हाला बाजूला सारले, त्यांचे खरे चेहरे स्वतः वेळ जगासमोर उघडे पाडणार. या महिन्याच्या अखेरीस वेळेचे चक्र असे काही उलटे फिरणार आहे की या विश्वासघातकी लोकांचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाटेल आणि त्यांचा खेळ कायमचा संपेल. कन्या राशीच्या जातकानो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सृष्टीचा एक असा धक्कादायक नियम तुम्हाला अनुभवायला मिळेल जो पाहून तुमचे डोळे चक्रावून जातील. ज्यांनी तुमच्या सरळपणाला तुमची कमजोरी समजले त्यांना आता समजेल की कन्या राशीशी पंगा घेणे किती महागात पडू शकते. जर काही काळापूर्वी तुमच्यावरती नोकरीत, व्यवसायात कोणताही अन्याय झाला असेल तर या प्रत्येक फसवणुकीचा चोख हिशोब स्वतः वेळ या काळात चुकता करणार आहे. मित्रांनो, कन्या राशीच्या जातकानो, शत्रूचे आणि नत द्रष्टाचे पितळ उघडे पडल्यामुळे त्यांना समाजात प्रचंड तोंडघाशी पडावे लागणार. म्हणूनच विरोधकांच्या कोणत्याही चिथावणीकडे लक्ष न देता तुम्ही पूर्णपणे शांत राहा. विशेषतः 24, 27 आणि 29 जुलै या 3 तारखा तुमच्या डायरीत लिहून ठेवा, कारण या 3 दिवसापैकी एक अशा दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात एक मोठा खुलासा होईल जो शत्रूचा नकाब उतरून टाकेल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, तुमचे संपूर्ण आयुष्य ज्या प्रामाणिक, हिशोबी आणि कष्टाच्या कर्मावर चालले आहे त्यांचे प्रत्येक गोड फळ मिळवण्याचा काळ म्हणजे जुलैचा हा शेवटचा आठवडा असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी जे गुप्त शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करत होते ते आता स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात पाय अडकून पडतील. हा चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला निसर्गाकडून 3 मोठे संकेत मिळतील. जर तुम्हाला रात्री अचानक घाम येऊन जाग येत असेल, किंवा तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर वारंवार खाज सुटत असेल, किंवा एखादी जुनी अडकलेली महत्त्वाची फाईल किंवा कागदपत्रे तुम्हाला अचानक सापडत असतील, तर समजून जा की तुमचा सुवर्ण काळ सुरू झाला आहे. हे त्याचे संकेत आहेत. कन्या राशीच्या जातकानो, या काळात तुम्हाला हे डोळ्यांनी पाहायला मिळेल की स्वार्थासाठी आपल्या भावनाशी खेळणारे लोक हे विसरतात की प्रत्येक कृतीला ही प्रतिवृत्तीची गरज असते. ज्यांनी तुमच्या मेहनतीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांना आता त्याच्या कृत्याची उत्तरे देण्याची वेळ आली असून त्यांच्या करिअरमध्ये मोठे वादळ येणार आहे. तुमच्या पाठीमागे कट रचणाऱ्याची झोप या आठवड्यात पूर्णपणे उघडणार आहे. कन्या राशीच्या जातकानो, जर तुमच्या पाठीमागेही ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकामध्ये कोणी असे घाणेरडे राजकारण करत असेल तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल लिहा किंवा तुमची समस्या टाईप करा, जेणेकरून मी स्वतः तुम्हाला त्यावर एक अचूक उपायही सांगेल. तुमचं मन, अंतरात्मा स्वच्छ आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असतात तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड देखील तुम्हाला साथ देत असते. कन्या राशीच्या जातकानो, आजवर अनेक आर्थिक संकटे, मानसिक ताणतणावात येऊन तुम्ही तुमचे नैतिक सिद्धांत आणि चारित्र्य सोडलं नाही. ही तुमची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात समाजात, तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची पद आदर इतका प्रचंड वाढेल की तुमचे शत्रूही थक्क होतील. ज्या ठिकाणी तुम्हाला नालायक ठरवण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न झाला त्याच ठिकाणी आता तुमचे कौतुक होईल. कन्या राशीच्या जातकानो, पैसा, पद, तात्पुरती प्रसिद्धी या गोष्टी येत जात असतात, पण माणसाची प्रतिष्ठा कधीच पुसली जात नाही. तुम्ही तुमच्या चोखळंद आणि अचूक कामामुळे
लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केलंय त्याची प्रचिती तुम्हाला या आठवड्यात मात्र नक्की येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्या शब्दाला निर्णय या प्रक्रियेत कमालीचे वजन प्राप्त होईल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो लक्षात घ्या, तुमच्या याच मजबूत चारित्र्यामुळे आणि पूर्व पुण्याईमुळे एखादी मोठी नवीन नोकरीची संधी, बऱ्याच काळापासून रखडलेला अचानक मोठा धनलाभ जुलैच्या शेवटच्या 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतो. हा आठवडा तुमच्या आर्थिक स्थितीला एक नवी मजबूत दिशा देणारा ठरेल. विरोधकांनी तुमच्यावर किती चिखलफेक केली तरी तुमची चमक अजिबात फिकी पडणार नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, जे लोक स्वतःच्या पैशाच्या, पदाच्या आणि हुशारीच्या घमंडीत वावरत होते किंवा तुम्हाला वेड्यात काढत होते, त्यांचा अहंकार या आठवड्यात पूर्णपणे चक्काचूर होईल. काळ असे नाट्यमय वळण घेणार आहे मित्रांनो. जे आज उंचावरून बसून इतरांना तुच्छ समजतात त्यांना धुळीला मिळावेच लागेल. घमंड माणसाची विवेकबुद्धी अशी नष्ट करतो हे तुम्हाला अतिशय जवळून पाहायला मिळेल. कन्या राशीचा जातकांनो, विरोधकाचे प्रत्येक पाऊल या काळात चुकीचे पडेल, कारण अहंकाराचा पडदा त्यांच्या डोळ्यावर असेल. ते स्वतःचे नुकसान करून घेतील. जे खड्डे त्यांनी तुमच्यासाठी खणलेत त्यात ते स्वतःही अडकतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सूड उगवण्याची गरज भासणार नाही, कारण वेळेचा मार हा प्रत्येक मोठा व अदृश्य असतो मित्रांनो. कन्या राशीच्या जातकांनो, यश मिळाल्यानंतर कधीही फुगून जाऊ नये आणि कठीण काळात खचूनही जाऊ नये. हा निसर्गाचा, या ब्रह्मांडाचा नियम नेहमी लक्षात ठेवा. शत्रूचे पतन होत असताना तुमच्या मनात मात्र अहंकाराची किंवा आनंदाची अतीव भावना येऊ देऊ नका. तुम्हाला फक्त शांत राहून वेळेचा हा अद्भुत न्याय पाहायचा आहे आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, जुलै महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात केवळ नशीबच नाही तर अंतराळातील ग्रहाची स्थितीसुद्धा तुमच्या बाजूने एक फार मोठा आणि शक्तिशाली राजयोग निर्माण करतोय. तुमच्या राशीचा जो स्वामी बुध आहे आणि भाग्याचा कारक ग्रह याची नक्षत्रामध्ये स्थिती या काळात अत्यंत मजबूत होत आहे. हा असा एक दुर्मिळ ग्रहयोग आहे जो गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या कुंडलीत असलेल्या सर्व दोषांना आणि अडथळ्यांना एका झटक्यात नष्ट करेल. कन्या राशीच्या जातकांनो, जेव्हा शनी व गुरु ग्रहाची शुभ दृष्टी तुमच्या राशीवर पडते तेव्हा शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तो तुमच्या समोर टिकू शकत नाही. या ग्रहमानामुळे तुमच्या कुंडलीतील विपरीत राजयोग सक्रिय होत असून हा योग शत्रूच्या कारस्थानांना उलटून त्यांच्यावरच उलटणार. ग्रहाची महादशा तुम्हाला मानसिक बळ देईल. तुमच्या बुद्धीला इतकी तीव्र करेल की शत्रूची प्रत्येक चाल आधीच ओळखून ती मोडीतही काढेल. कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या शुभ प्रभावामुळे तुमच्या नशिबाची बंद कुलुपे उघडणार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला ग्रहाची ऊर्जा योग्य दिशेने वापरावी लागेल. या शेवटच्या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या वादात स्वतःहून पडू नका, कारण ग्रह स्वतःहून तुमच्या विजयाची पार्श्वभूमी तयार करत आहेत. जर तुम्हाला या ग्रहाच्या शक्तीवरती आणि या दैवी योगावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा जय जय महाकाल लिहून ग्रहाची शुभ ऊर्जा आपल्या आयुष्यात आमंत्रित नक्की करा. आता मित्रांनो लक्षात घ्या, कन्या राशीच्या जातकांनो, महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे विरोधकांना नीच दाखवण्याची, त्यांच्यावर सूड घेण्याची पूर्ण संधी चालून येईलच, परंतु अशावेळी तुम्ही क्षमा करण्याचा, मोठेपणा दाखवण्याचा आणि विनम्र राहण्याचा मार्ग निवडा. तुमची हीच उच्च नैतिक पातळी तुम्हाला शत्रूपेक्षा मोठे, पुढे व अधिक उंचीवर घेऊन जाईल, कारण जो मनुष्य स्वतःचा विवेक जागृत ठेवतो त्याचा पाठीराखा स्वतः ईश्वर असतो. कन्या राशीच्या जातकांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विघ्नहर्ता गणपती बाप्पाची असीम कृपा तुमच्यावरती राहणारच आहे. जर तुमच्या आर्थिक कौटुंबिक कामात वारंवार अडथळे येत असतील तर या आठवड्यात बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्यांना 21 दुर्वाची जोडी आणि 2 मोदक अर्पण नक्की करावेत. बाप्पाच्या चरणाची मस्तक ठेवून संकट निवारण्यासाठी ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जपही करावा. तुमचे सर्व विघ्न बाप्पा क्षणात दूर करतील मित्रांनो, त्यांची कृपा राहील तुमच्यावर. अशा प्रकारे कन्या राशीच्या जातकांनो, जुलै महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येईल, जी सर्व निराशा संकटांना संपून टाकेल. जर तुम्हाला बाप्पावरती आणि आपल्या चांगल्या कर्मावर पूर्ण विश्वास बसत असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा मित्रांनो. त्यासोबतच संपूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक लाईक, सबस्क्राईब आम्हाला नवनवीन तुमच्या राशी भविष्याबद्दल माहिती देण्याची ताकद देते. त्यामुळे बाप्पाचे नाव घ्या, या परिवाराचा हिस्सा नक्की व्हा. तुमच्यावर बाप्पाचा सदैव आशीर्वाद राहो मित्रांनो. धन्यवाद.